नमस्कार मित्रहो, आज युनिव्हर्सल कम्प्युटर सिस्टीम मध्ये MSITच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विशेष प्रदर्शनात तुम्हा सर्वांचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे। आजचा दिवस आपण सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण मेहनतीने विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रदर्शन आपण स्वतः प्रत्यक्ष पाहणार आहोत। हे केवळ उत्पादनांचे प्रदर्शन नाही, तर त्यांच्या सर्जनशीलतेचे आणि कठोर परिश्रमाचे प्रतीक आहे। या प्रकल्पावर त्यांनी रात्रंदिवस मेहनत केलेली आहे आणि त्यांची ही मेहनत आपण प्रत्यक्षात पाहणार आहोत। धन्यवाद। आजच्या युगात संगणक हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे। सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या स्वरूपात आपण संगणकाशी जोडलेला असतो। व्यवसाय, शिक्षण, मनोरंजन, संशोधन या सर्वच क्षेत्रात संगणकाने क्रांती घडवून आणली आहे। त्यासाठीच आमच्या स्टडी सर्कल ग्रुपने हा एक मॉडेल बनवलेला आहे। त्यासाठी मी हर्षदा आणि मला मदत करणाऱ्या अनुजा भारमर, श्रुती परीट, प्रतीक्षा देवडकर आम्ही सहकार्याने हे मॉडेल बनवलेलं आहे। तुम्ही कोणतं मॉडेल बनवलं आहात आणि त्यामध्ये कोण कोण पार्टिसिपेट आहात तुमच्यासोबत? आम्ही इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस बनवताना ही उपकरणे बनवताना अनुजा भारमर, श्रुती परीट, प्रतीक्षा देवडकर, हर्षदा चिंगे या चौघींचा वापर करून आम्ही ही उपकरणे बनवले आहेत। ओके, ठीक आहे। ह्याची कल्पना कशी सुचली तुम्हाला? अतिशय सुंदर मॉडेल बनवलं, पण ह्याची कल्पना कशी सुचली तुम्हाला? 10वी नंतर MSIT या क्षेत्रात जाण्यासाठी आम्ही युनिव्हर्सल कम्प्युटर सिस्टीम बिद्री येथे आलो आणि आम्हाला व्यस्त असताना वेळात वेळ काढून फरागटे सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं। त्यातून आम्हाला कॉम्प्युटर आणि त्याच्या साधनांची माहिती मिळाली आणि हे आम्ही बनवू शकतो हे आमच्यात आत्मविश्वास आला आणि त्यातून आम्ही हे प्रोजेक्ट तयार केला। अतिशय सुंदर प्रोजेक्ट झालाय। त्यामुळे कशा पद्धतीने किती दिवस घालवले आणि तुम्ही कशा पद्धतीने हा प्रोजेक्ट तयार केला? आम्हाला हे उपकरण बनवण्यासाठी साधारण 2 ते 3 दिवस लागले। आम्ही इंटरनेटचा वापर करून या उपकरणांची माहिती मिळवली आणि त्या प्रकारे ही उपकरणे बनवली। येस, अतिशय उत्कृष्ट उपकरण तयार झालंय। याचा उद्देश काय? ह्या मॉडेल जे बनवलं तुम्ही, याचा उद्देश काय आहे? आउटपुट आणि इनपुट डिव्हाइस याची उपक्रमाची या विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे। ओके, अतिशय सुंदर पद्धतीने हा उपकरण बनवलं आहे त्यांनी आणि प्रोजेक्ट मॉडेल तयार झालेला आहे। त्याची पार्ट आणि त्याचं नाव त्याच्या खाली लिहिलं आहे, त्यामुळे ह्या साधारण महत्त्वाचं म्हणजे हे विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्यापैकी समजेल। त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो। मी आमच्या विद्यार्थ्यांचे कौतुक करू इच्छिते, कारण त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीचा आणि तांत्रिक कौशल्याचा वापर करून संगणकाचे अद्भुत भाग तयार केले। त्यांचा हा प्रयत्न अतिशय कौतुकास्पद आहे।